एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसरनमध्ये दाखल झाल्याचं कळतंय। एनआयए टीम बैसरन व्हॅलीमध्ये 3D मॅपिंग करणार आहे। एनआयएचं पथक उच्च तंत्रज्ञानाच्या उपकरणांसह घटनास्थळी पोहोचल्याची माहिती आहे। आतापर्यंत नोंदवलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे एनआयए टीम घटनास्थळाचं 3D मॅपिंग करेल आणि यामुळे दहशतवाद्यांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणांबद्दल ठोस माहिती मिळेल असं कळतंय। दहशतवाद्यांच्या पळून जाण्याच्या मार्गाची माहिती 3D मॅपिंगद्वारे उपलब्ध होईल असंही सांगण्यात येतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज, नक्की या 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे आत्ताच्या तपासात? नक्कीच पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पुन्हा एकदा एनआयएची टीम दाखल झालेली आहे आणि या संपूर्ण घटनास्थळी आता एनआयएचं पथक त्या ठिकाणी डिजिटल मॅपिंग करत आहे। त्याचबरोबर ती डिजिटल मेटल यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना पाहायला मिळत आहेत। घटनास्थळी त्यावेळी 400हून अधिक लोक होती। ती सगळं लोक ही एनआयएच्या जे तपास अधिकारी आहेत त्यांच्या संपर्कात आहेत। हे नेमके दहशतवादी कुठून आले आणि कुठून बाहेर गेले याचा शोध लावला जात आहे। त्यामुळे एकूणच महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी एनआयएचं पथक त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत। जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जे जवान आहेत हे त्या ठिकाणी असतात। त्यामुळे एकूणच तपासाला कुठेतरी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।